तुम्ही बघू शकता की आम्ही कुठे आलो. मल्हार काळंबे आणि शुभांगी पण आहे आमच्यासोबत. आम्ही ऑब्व्हियसली आज क्लीनअप करणार आहोत आपल्या मिठी नदीचा. तर मल्हार आपण काय करणार आहोत? आज आपण क्लीनअप करणार आहोत मिठी नदीचा. हे बोलून मला 8 वर्ष झालेले आहेत, पण तरी पण आज परत आपण करणार आहोत. जर तुम्ही विज्युअल्स बघाल नंतर, मिठी नदी मिठी राहिली नाही आहे, ती कडू झालेली आहे. तर आमचा हा प्रयत्न आहे की त्याला थोडीशी गोड करू आपण, म्हणून आम्ही इथे आहोत. आजचा आपला गोल आहे की कचरा उचलायचा आहे. सो द थिंग इज की तुम्ही जेवढे गोल ठेवता तिकडे, तेवढं तुमचं मोटिवेशन क्रश होतो. बिकॉज इथे कचरा कधी संपत नाही, बिकॉज ऑफ द जॉग्राफिकल लोकेशन दॅट वी आर इन. तो चालतच राहतो. मेन इफ यू सी द गोल ऑफ अ कम्युनिटी और द कॅम्पेन दॅट वी डुईंग इज नॉट टू क्लीन अप अ लोकेशन. आमचा मेन मोटिव्ह आहे टू प्रोव्हाइड एक्सपिरियन्शियल लर्निंग, इज टू सेन्सिटाईज मोर पीपल. फॉर एक्झाम्पल आता आम्ही इथे बसलो आहे, इथे एवढं ऊन आहे, कचरा उचलतो आहे, कचरा संपत नाही. हे जे गोष्टी आहेत, वी वॉन्ट पीपल टू एक्सपिरियन्स. जेव्हा हे होईल तेव्हा लोकांना कधी कचरा टाकणं सोपं आहे, कचरा उचलणं. मुंबईमध्ये आपण ऑलमोस्ट रोज 9,000 किलो कचरा जनरेट करतो. असं वाटतं की तो सगळा कचरा इथेच येतो आहे. आज आम्ही आलो आहे मुंबईच्या सगळ्यात इम्पॉर्टंट नदीकडे, मिठी नदी, जी आता खूप कडू झाली आहे. बघा तिथे आपण आत्ताही बघू शकतो की कचरा फक्त वाहून जातो आहे. इथे अख्ख्या मुंबईतून कचरा येतो जो आपण नदीमध्ये टाकतो. मिठी नदीच्या आजूबाजूला खूप इंडस्ट्रीज आहेत, तर तिथून डायरेक्टली कचरा नदीत जातो. तो इथे येतो आणि मग तुम्ही तिथे बघू शकता ही नदी डायरेक्टली आपल्या समुद्राला कनेक्ट होते. तर हाच कचरा मग समुद्रात जातो. जर तुम्ही कधी बांद्र्याहून इथे, नाहीतर आपल्या लोकलमध्ये जेव्हा आपण कधी बांद्र्याला क्रॉस करतो, आपल्याला एक पर्टिक्युलर वास येतो. तो वास ह्या मिठी नदी आहे तिच्यामुळे. आणि इथे तुम्हाला सगळं मिळेल. साडी, चपला, म्हणजे एका कपाटात, एका घरात जे काही असतं ते तुम्हाला सगळंच्या सगळं इथे मिळेल. इथे हे सगळे अशा बॅगा खालपर्यंत, इथे पण हे असं खालपर्यंत असतात. आणि त्याच्यात इतकी वाळू गेली आहे ना की ते आपण रिसायकल पण नाही करू शकत. म्हणजे प्लास्टिक असूनही आपण ॲक्च्युली रिसायकल नाही करू शकत. आय थिंक वन ऑफ द स्मार्टेस्ट थिंग्स दॅट वी हॅव डन इज टू स्टॉप दादर बीच क्लीनअप अँड मूव्ह हिअर. आणि मी जेव्हा लोकांना बोलतो की दादर बीच करण्यापेक्षा और एनी बीच करण्यापेक्षा इकडे या, दे आर लाईक नो वी वॉन्ट डू इट टू द बीच. मी बोललं दिस इज ॲक्च्युली मेकिंग अ डिफरन्स, नॉट द बीच. तिकडे कचराच नाही आहे. इट्स वेस्ट ऑफ मॅन पॉवर अँड टाईम. आय थिंक ऑल दिस जे रिसायकल करायचं असेल ते पहिले सेग्रिगेट करायचं. प्लास्टिक, नॉन प्लास्टिक, प्लास्टिकमध्ये फर्दर वेगळी कॅटेगरीज असतात. त्याच्यानंतर मग ते धुवावे लागतात, बिकॉज त्याचा लॉट ऑफ सँड कंटेंट. ते धुवून सुकवून मग यू हॅव टू सबमिट फॉर रिसायकल. आता पुढच्या रविवारी आम्हाला काय काम आहे, यायचं संडेला कचरा उचलायचं. तुम्हाला पण मदत. आम्ही रोज येतो. आम्हाला आता 1 वर्ष झाला, तर आम्ही रोज येतो. तर रोज प्लास्टिक पण घेतो, ते पिशव्या पण घेतो. आणि इकडे जे रस्ता आहे ना, तिकडं चालायला होत नाही ना, तिकडचं पण आम्ही साफ करतो. जिकडं आपण चालतोय आलो ना आता मधी, ते पण रस्ता साफ करतो. आणि मग अशी तुमच्यासारखी टीम येते तर आम्हाला भरपूर मदत होते. कारण की ते लोक एकदम चकाचक करून जातात. नमस्कार. तर मला वाटतं 1-1.5 तास सर्वांनी मेहनत केली, पण जमेल तेवढा ऑफकोर्स जमेल तेवढं ट्राय केलं आहे, पण पूर्ण काही ते करू शकत नाही कारण इतका कचरा आहे. एनर्जी संपली माझी. सो ह्याच्यावरून मला कळालं की किती अवघड परिस्थिती आहे ही. इथे काही मला रोज जे साफ करायला कामगार येतात ते दिसले.
त्यांच्याकडे म्हणजे मला आता कळते ते रोज किती मेहनत करतात. 2-3 फेऱ्या पण नसतील मारले मी आणि त्याच्यात आय वॉज आऊट. सो येस, आम्ही प्रयत्न केला आमच्या परीने जेवढं होऊ शकतं तेवढं. मला वाटतं प्रत्येकाने येऊन थोडासा हातभार लावावा कुठेतरी, तेव्हा ते थोडं तरी आपण काहीतरी त्यात सुधारणा करू शकतो. येस, पण अनुभव खूप छान होता, सर्वांनी घ्यावा. तो फिर हम क्यों कर रहे हैं? Someone said something. To spread awareness. Spread awareness. That's the right thing. So a lot of people think that हमारा primary motive है to clean up a specific location. We spent 8 years and trust me, कचरा कम नहीं होने वाला है unless you and I make changes in our lifestyle, right? But अभी मैंने देखा बहुत से लोग ऊपर रुके थे, they were skeptical कि इतना कचरा है, इतना स्मेल है, नीचे उतरे नहीं उतरे, राइट? हमें यही आपको एक्सपीरियंस करवाना है. कचरा फेंकना बहुत आसान है, कचरा उठाना यहाँ पे आके काफ़ी मुश्किल है. माझी ही लोकांना विनंती आहे की तुमच्या घरी जर कुठली व्यक्ती येऊन तुमचा कचरा घेऊन जात असेल तर आपण युजली त्यांना कचरेवाला बोलतो. तर जर आपण हा प्रयत्न केला तर कचरेवालापेक्षा त्यांना सफाई साथी आपण बोलू शकलो तर मला वाटतं खूप मोठा बदल होईल. कारण की आपल्यासाठी ते फक्त एक टर्म आहे, पण खूप लोकांसाठी त्यांचं ते आयुष्य आणि करिअर आहे. तर इकडनंच आपण लोकांना ती रिस्पेक्ट दिली पाहिजे ज्यांना जे हकदार आहेत. कारण की ते कचरेवाले नाही आहेत, ते सफाईवाले आहेत. कचरेवाले आपण आहोत. तर ही विनंती आहे लोकांना की पुढच्या वेळेला जर तुमच्याकडे कोण व्यक्ती आलं कचरा घ्यायला घरी, त्यांना सफाई साथी म्हणून संबोधित करा.